नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, किंवा तुम्ही आत्ता पहिल्यांदा जर चॅनलवर आलेला असाल तर एकच नम्र विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, माधुरी वरुडकर लिखित विखुरलेले कण. 80 वर्षांची आई 15 दिवसांपूर्वी अचानक आजारी पडली. सगळं घरदार काळजीत पडलं. आईचे खोल गेलेले क्षीण डोळे किंचित उघडले आणि मिटले. अशा निराशेच्या हिंदोळ्यावर तिच्या जीवाला तिने तोलून धरलेलं होतं. दिवसेंदिवस तिची तगमग वाढत होती. आयुष्यभर हृदयात खोलवर दडवून ठेवलेलं शल्य मरणाच्या दारात खुशाल उघडं झालेलं होतं, पण तिला त्याचं सोयर सुतक नव्हतं. तिला आता शाश्वत मार्गावरनं जायचं होतं, पण किशाला भेटून. यशवंत सर्व जाणत होता, त्याला सगळं आठवत होतं. किशा, किशा रे. आईनी बेंबीच्या देठापासून ओरडून आवाज दिला, अगदी अनपेक्षितपणे. बाजूलाच बसलेला यशवंता दचकून उठला. त्यांनी आईच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला. हां आई, उद्या किशा येतोय. त्यांनी पुन्हा हातानं उद्या नक्की असं म्हटलं. आईच्या क्षीण डोळ्यात खरं म्हणजे कुठलाही भाव नव्हता, पण प्राण मात्र किशासाठी अडकलेला होता. यशवंताला भडभडून आलं. किती हिमतीची आहे आपली आई. आयुष्यभर किशाचं नाव काढलं नाही, सगळं घरदार त्याला विसरून गेलं. आपल्याला किशा नावाचा भाऊ होता हेही आपण विसरून गेलो. आणि मरणाचा कोश विणताना आईला फक्त किशा दिसत होता. काय करावं बाई, मला तर काही सुचतच नाही आहे. सासूबाईंनी केवढा ध्यास घेतलाय किशा भाऊजींचा. आता काय करायचं. सरला यशवंताची बायको जवळ जात हळूच म्हणाली, मला तर हेच कळत नाहीये की त्यांना घराबाहेर का बरं काढलं होतं, आणि आजवर घरात त्यांचं नाव कुणीच कसं काढलं नाही. आता ही वेळ आहे का हा विषय काढायची. यशवंत चिडून म्हणाला. तेवढ्यात मनोहर बाहेरनं आला आणि भिंतीला टेकून बसला. तो खूप थकलेला होता. त्याच्या बायकोनं विद्यानं हातात पाण्याचा ग्लास दिला आणि तिने दबकत विचारलं, लागला का शोध. निराशेनं मान हलवत मनोहर म्हणाला, नाही. आई आजारी असल्याचं कळल्यामुळे 2 दिवसांपासून माहेरपणाला आलेली रुपाली रडायला लागली. हे बघ, रडू नकोस रुपाली, काहीतरी मार्ग निघेल. दादा म्हणजे यशवंता तिला म्हणाला. अरे मला तर किशा दादा आठवतच नाही आहे. मला वाटायचं मी आईला पूर्णपणे जाणते, पण एक दुखरा कप्पा तिने झाकूनच ठेवलेला होता. ती हुंदके देत ओक्साबोक्षी रडायला लागली. आपल्या तिघांनाही तसंच वाटत होतं रुपाली, मनोहर म्हणाला. त्याचेही डोळे पाणावलेले होते. सगळेजण आपापल्या परीनं तर्क लावत होते. एकटा चूप होता तो यशवंता. त्याला तुकड्या तुकड्याने काही गोष्टी आठवत होत्या. दाटलेल्या धुक्यात विखुरलेले कण वेचण्याचा तो प्रयत्न करत होता. किशा दादा त्याला आठवत होता. उंच, गोरा, सरळ नाक असणारा किशा दादा त्याला नेहमी कडेवर घेऊन फिरवून आणायचा. किशा दादा आणि त्याच्या 10 वर्षांचं अंतर होतं. तेव्हा एवढ्या गोष्टी कळायच्या नाहीत. पुढे मात्र बऱ्याच गोष्टी कळल्या. किशा दादा 10 वर्षांचा झाला, पण आईला दुसरं मूल झालं नाही, म्हणून सगळं घरदार हैराण झालं होतं. 4-4, 5-5 मुलं होण्याचा तो काळ. एका मुलावर कसं निभायचं असं आजी आजोबांना वाटायला लागलं. त्यामुळे आपल्या जन्मानंतर सगळं घर आनंदून गेलं. मग पुढे मनोहरचा, रुपालीचा जन्म झाला आणि सगळेच जण सुखावले.
रुपाली तर सगळ्यांचीच आवडती होती. आजी, आजोबा, आई, बाबा, काका, काकू सारं घर गोकुळासारखं भरलेलं होतं. दूध दुभतं, धान्य, भाजीपाला कशाचीच कमतरता नव्हती. किशादादा 12वी चांगल्या मार्कांनी पास झाला आणि आईबाबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला शहरात शिकायला पाठवायचं होतं. तो आणि सदानंद एकमेकांचे खास मित्र होते. दोघांनी एकत्र अभ्यासही केला होता. आता दोघंही शहरात शिकायला जायला तयार होते. त्या दोघांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे आणि दोन्ही कुटुंबांचे छान संबंध होते. जेवायला चालताय का? तुम्हाला काही होतंय का? सरला काळजीयुक्त स्वरात म्हणाली. नाही नाही, चला जेवणं उरकून घेऊ, यशवंत त्रोटकपणे म्हणाला. तुम्हाला किशा भाऊजी आठवतात? तिने पुन्हा नको असणारा प्रश्न विचारला. नाही आठवत. यशवंता उठला आणि माझघरात मांडलेल्या पानावर जाऊन बसला. रात्रीचं जेवण शांततेत पार पडलं. किशादादाबद्दलचं गूढ अधिकच वाढलं, कारण किशादादाचा विषय कधी निघालाच नव्हता. असं कसं सगळं लुप्त होऊ शकतं? जणू काही फार मोठा उद्रेक होऊन त्यांनी किशादादाला गिळंकृत केलेलं असावं. सगळ्यांच्या मनात हाच विचार होता, पण नैसर्गिक उद्रेका एवढाच मानसिक उद्रेक माणसाला असहाय्य करून टाकतो. त्याकडे अगतिकपणे पाहणं हेच हातात असतं. झालेली पडझड मूकपणे त्याला सहन करायला लागते आणि त्यात तो होरपळून जातो. खरं म्हणजे जेवताना सर्वांनाच खूप खूप बोलायचं होतं, खूप विचारायचं होतं. पण आज पहिल्यांदा जेवण विचित्र शांततेत पार पडलं. यशवंत दादाकडनं आपोआप सगळा उलगडा होईल असं सर्वांना वाटत होतं. आपल्याला सर्वात मोठा अजून एक भाऊ आहे हे सत्य सगळेजण पचवत होते. यशवंता न बोलता आईच्या खोलीत झोपायला निघून गेला. पराकोटीची अस्वस्थता त्याच्या मनात होती. त्याचा जीव तळमळत होता. त्यांनी आईला 2 चमचे पाणी पाजलं. झोपण्यापूर्वी सारेजण आईच्या खोलीत डोकावले. यशवंता शांत होता. तुम्ही झोपा, मी आईकडे लक्ष ठेवतो. त्यांनी सगळ्यांना झोपायला पेटाळून दिलं. आठवांचा महापूर हृदयात दाटलेला होता. त्याला बांध घालणं अशक्य होतं. त्यानं खोलीचं दार थोडं लोटलं आणि यशवंताच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. त्यांनी अंग टाकलं, डोळ्यांवर हात ठेवला आणि अश्रूंना मुक्त वाट करून दिली. डोक्यातले विचार धावायला लागले. किती वर्षांचे होतो आपण? साधारण 10-11. एक दिवस रात्री दचकून जाग आली. सप 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 नुसता मारण्याचा आवाज येत होता. पहिल्यांदा वाटलं भास आहे, पण नंतर जाणवलं की बाबा कुणाला तरी मारतायत. आपल्या हातापायांना कंप सुटला. छातीचे ठोके दसपटीनं वाढले. आपण उठून बसलो आणि आपले डोळेच विस्फारले. आई तोंडात लुगड्याचा बोळा घालून स्फुंदून स्फुंदून रडत होती. तिने आपलं डोकं मांडीवर घेतलं आणि ती आपल्याला थोपटायला लागली. भीतीनं आपल्याला काही सुचेना, आपण मान आईच्या मांडीत खुपसली. यशवंता विखुरलेले कण सावडत होता. आजही त्याचं मन अनामिक भीतीनं व्यापलं होतं. तो भेलकांडत होता, बसत होता, उठत होता आणि रडतही होता. 10 वर्षाच्या यशवंताला सकाळ होऊ नये असं वाटलं, पण ती सुन्न सकाळ उगवली होती. सगळ्यांचे चेहरे रडल्यासारखे दिसत होते. बाबांनी चहासुद्धा घेतला नाही. ते तयार होऊन बाहेर पडले तेव्हा त्यांच्याशी बोलायची कोणाची हिंमतच होईना. खबरदार कुणी किशाशी बोललात तर,
त्याला खायला प्यायला दिलं तर गाठ माझ्याची आहे, ध्यानात ठेवा. बिचारा किशादादा पाय पोटाशी घेऊन रडत होता. हातापायांवर माराच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. आपलं मन तेव्हा खूप कळवळलं. किशादादाजवळ आपल्याला जायचं होतं, पण घरातल्या वातावरणानं आपली बोबडीच वळली. बाबा घरातनं बाहेर पडणार तेवढ्यात सदाची आई शांता मावशी जोरजोरात भांडत घरात शिरली. त्या जोरजोरात बोलत होत्या आणि बाबा खाली मान घालून हात जोडून ऐकत होते. इतक्या प्रेमळ मावशींना अचानक भांडायला काय झालं हेच कळेना. यशवंताचं विचार करत असलेलं मन धप्पकन खाली कोसळलं. आपण किशादादाला का विसरलो हे त्याला कळेना. त्या दिवशी बाबा किशादादाला कुठेतरी घेऊन गेले. कुठे सोडून आले असतील ते? साऱ्या गावात विचित्र कुजबुज सुरू होती. तुझा तो भाऊ कुठे गेला रे, असं कोणी विचारलं की मन अपमानानं भरून येई. कानातनं गरम वाफा निघत. रात्रीचा सप 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 आवाज गुंजारव करत उमटत राहायचा. एखादी वस्तू घरातून हरवून जावी ना, तसा किशादादा घरातून हरवून गेला. बाबा त्याला कुठे सोडून आले ते कधीच कळलं नाही. घरात कुणी कुणाशी बोलतच नसे. घरातला सुसंवादच हरवलेला होता. त्यानंतर आई आजारी पडली. तिच्या मनात फार मोठं शल्य दडलंय. पण ते मोठं झाल्यावरही कधी जाणवलं नाही. काट्याप्रमाणे बोचणारी गोष्ट तिने शेवटपर्यंत हृदयात ठेवली. ना काटा निघाला ना रक्त आलं, पण एखाद्या कुरूपाप्रमाणे खुपत खुपत शल्य आत आत जातच राहिलं. काळ कोणासाठी थांबत नाही नव्हे, काळ हेच सगळ्यावर रामबाण औषध आहे. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी वाहून गेल्या, पण आईला एकटं असताना, झोपताना, सणावाराला ठणक लागतच राहिली असणार. आत्ता वाटतं आपलं चुकलं, पण सगळ्यांची भांडायची ताकद आपल्यात नव्हती आणि ते आपलं वयही नव्हतं. तेव्हाही घोंघावणारं वादळ पूर्णपणे थांबलं होतं. दुःख पचवण्याची ताकद सर्वांमध्ये आली होती. तोच शांता मावशी पुन्हा भांडायला आली. नाही ते बोलायला लागली. शिक्षण सोडून शहरातून घरी आणलेला सदादादा पळून गेलेला होता. त्याला किशाची फूस आहे असं ती म्हणत होती. बाबांचं मन अपमानानं भरून गेलं. बिचारी आई दुःखावेगानं वेडीपिशी झाली. एवढा पापी मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून स्वतःला ती कोचायला लागली. मीच पापी आहे असं म्हणायला लागली. आणि इथून सगळं बदललं. बाबांनी गाव बदललं. काका काकी वेगळे निघाले. आजी आजोबा त्यांच्याजवळ राहायचं असं म्हणायला लागले. वाटण्या झाल्या. रक्ताची चिवट नाती अशी जागच्या जागी विरघळायला लागली. नवं गाव, नवी माणसं, नवं घर, नवी शाळा, सगळं हळूहळू पचनी पडायला लागलं. किशादादाची आठवण हृदयातनं पुसून जात होती. आई 3 लेकरांसाठी दुखण्यातनं उठली, सावरली. दुखरं मन घेऊन वाकत वाकत चालत राहिली. विचारांचा आवेग झपकन थांबला. 50 वर्षांच्या यशवंताला काहीतरी जाणवलं. आपला किशादादा गे तर नव्हता. हा विचार येताच सगळं जग स्वतःभोवती फिरतंय असं त्याला वाटायला लागलं. आईकडे त्यांनी करुण नजरेनं बघितलं. तिला कवटाळलं आणि जोरात टाहो फोडला की आई, अगं मी किशा. आई, अगं मी किशा किशा, मी आलोय आई. याच क्षणी आईची मान कलंडली.
आणि घरात हलकल्लोळ माजला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधुरी वरुडकर यांची कथा विखुरलेले कण. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि श्रोते हो, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.